तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सारखा सर्दी खोकला होतो का? वातावरण बदललं की तुम्ही लगेच आजारी पडता का? कधी पोट गच्च होणं, कधी जुलाब लागणं किंवा कधी कधी पोट दुखणं असा त्रास होतो का? ह्यापैकी कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी आज आपण घरातल्या घरात एक गोळी तयार करणार आहोत, जी मोठ्यांपासून लहानांपर्यंत कुणालाही घेता येऊ शकते. कशी तयार करायची ते आपण बघूया. ही गोळी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे, 1 चमचा ओव्याची पूड, 1 चमचा मिऱ्याची पूड, 1 चमचा सुंठ पूड आणि 1 चमचा पिंपळीचे चूर्ण घ्यायचे आहे. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. ही जी गोळी तयार होणार आहे तिच्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता सुधारायला मदत होते, सर्दी खोकला कमी होतो, भूक चांगली लागायला लागते, पचन चांगलं होतं, पोटामधील गॅसेस कमी होतात, इतकंच काय वजनही कमी होतं, शरीर हलकं होतं, शरीरामध्ये साठलेला कफ आणि मेद कमी होतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तर ही गोळी एक वरदानच आहे, कारण त्यांना सारखा सर्दी खोकला होतो आणि अँटीबायोटिक्स देऊन देऊन त्यांचे पालक खूप कंटाळलेले असतात. अशा वेळेला जर ही गोळी दिली तर सर्दी खोकला होण्याचं प्रमाणच कमी होतं. ही गोळी चवीला पण छान असते, तुम्हीही नक्की करून बघा.